काही लोकांना प्रश्न पडलेले आहेत त्या विषयावरतीच हा व्हिडिओ बनवते मी. बरं का. खूप असे वेगळे प्रश्न किंवा खूप लोकांना असा डाऊट किंवा खूप लोकांना असं मनामध्ये राग आहे किंवा खूप लोकांना असं हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं जेवण वगैरे? दुपारचा टायमिंग आहे, माझं जेवण बाकी आहे, पण मला छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे कारण खूप लोकांना प्रश्न पडलेले आहेत आणि खूप लोकांना ज्यांना माहिती झाले त्यांना खूप असा, काही लोकांना हेट म्हणून त्रास होतोय, काही लोकांना माहिती नाहीये किंवा मी काहीतरी सांगते असं वाटत आहे, त्यामुळे मी हा छोटासा ब्लॉग बनवत आहे. तर प्लीज सगळ्यांनी मला समजून घ्याल, जसं मागे घेतलं होतं तसं तुम्ही मला समजून घ्याल ह्याची आशा मी नक्कीच करते तुमच्याकडून, कारण तुम्ही एक माझे फॅमिली मेंबर आहात म्हणून. आणि दुसरा प्रश्न की म्हणजे नाही का, मी लपवून का ठेवलं, म्हणजेच की मी लग्न केलं हे लपवून का ठेवलं. तर अनोळखी व्यक्ती नाही आहे तो, किंवा मी त्या व्यक्तीला आता ओळखते असं पण नाही आहे. आणि मी माझा निर्णय घेतला तर त्याच्यामागे बरेच रिझन आहेत बरं का, त्यामुळे घेतला. आणि दुसरा मुद्दा, मी तुमच्यापासून झाकून ठेवलेलं नाहीये. मला एक छान मुहूर्त बघून किंवा एक छान, बघा ना, माझा बर्थडे होता, मला त्या दिवशी तुम्हाला ते सरप्राईज म्हणून सांगायचं होतं म्हणून मी ते ठेवलं होतं. आणि तसंही काही कागदपत्रांची प्रोसिजर राहिलेली होती, ती कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं होतं, बरोबर का, म्हणून मी ते तुमच्यापासून झाकून ठेवलं. बाकी काही झाकण्याचं रिझन नाही आहे. आणि दुसरा मुद्दा की तो व्यक्ती अनोळखी नाही आहे. ज्या व्यक्तीनं मला सुरुवातीला जेव्हा कुणीच इव्हन माझ्या स्वतःच्या भावाने पण माझा विचार केला नाही, माझी साथ दिली नाही, त्यावेळेला तो व्यक्ती माझ्या बरोबर होता. आणि त्या व्यक्तीनं माझी आणि माझ्या मुलांची जिम्मेदारी घेतली होती, ज्या वेळेला की माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता आणि मी काही करतही नव्हती. आणि मी तर निर्णय घेतला होता की मी कोर्टात मॅटर चालू केलेलं होतं त्रासामुळं. आणि माझ्याकडे म्हणजे मी पार रस्त्यावर आली होती, रस्त्यावर, बरं का, माझी 2 मुलं घेऊन मी रस्त्यावर होती. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीने एका फोनवरती, एका मैत्रीच्या नात्यामुळे त्या व्यक्तीने माझ्यासाठी उभा राहिला आणि त्यानं माझी आणि माझ्या मुलांची जिम्मेदारी घेतली होती की तू एवढ्या सगळ्यातून बाहेर पडेपर्यंत, सेटल होईपर्यंत तुला जेवढी जमल आणि जेवढी माझ्याकडून होईल आणि मला जेवढी जमल तेवढी मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि मी जिम्मेदारी घेईल, असं त्या व्यक्तीनं मला प्रॉमिस केलेलं होतं. आणि ते त्यांनी निभवलं, बरं का, निभवलं. आणि त्या व्यक्तीनं माझी, ज्या वेळेला मी काहीच काम करत नव्हते, कोर्टाचे तर सोडा, माझे खायचे वांदे होते, कोर्टाची फीस तर सोडा, आणि त्यावेळेला त्या व्यक्तीनं माझी पूर्णपणे माझ्या मुलांची, स्कूलची, घराची सगळी जिम्मेदारी त्या व्यक्तीने घेतली होती. कुठलंही नातं नसताना, काही नसताना कोण कुणासाठी एवढं करतं, त्या व्यक्तीने माझ्यासाठी केलं होतं. आणि मग तो व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी नाही आहे. मागील कित्येक वर्षापासून तो व्यक्ती माझ्या संपर्कात आहे, माझ्या सोबत आहे, प्रत्येक सुखादुःखामध्ये आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो कायम उभा असतो आणि ज्यांनी मला आतापर्यंत साथ दिली. मग त्या व्यक्तीबरोबर जर मी निर्णय घेतला असेल की मी याच व्यक्तीबरोबर हे लग्न करून राहू, तर माझं कुठं काही चुकलं. आणि दुसरा मुद्दा, मी तुम्हाला प्रश्न पण पडतील की मग तुझं प्रेम होतं का, तर बिलकुल नाही. मी पहिलं पण सांगितलंय, त्या व्यक्तीला पण माहिती आहे. आणि मी पहिलं पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले, मी आत्ता परत सांगते की लव्ह मॅरेज नाही आहे. त्याच्या साईडनं होतं, त्यानं मला प्रत्येक वर्षी प्रपोज डेच्या दिवशी, पूर्ण फेब्रुवारी महिन्यातले सगळे डे असतात तेवढे सेलिब्रेशन करत होता तो व्यक्ती. आणि तो मला प्रपोज पण करायचा, पण मी नकार दिलेला होता. त्याला रिझन आहेत, तुम्हाला नंतर सांगेल मी, कारण माझं दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम होतं आणि आजही आहे आणि शेवटपर्यंत राहील, बरं का. आता तुम्हाला ही खूप टोचेल, काही लोक खूप काही बोलतील, मग तो असं लग्न का केलं, तर त्याचे बी सगळे रिझन मी सांगेल तुम्हाला. ती व्यक्ती, मी ज्याच्यावर प्रेम करते तो ऑलरेडी कुणाचा तरी झालाय आणि तो माझा होऊ शकत नाही. मग माझं प्रेम मला भेटू शकत नाही, तर दुसऱ्याचं प्रेम मी हिसकावून घेणं हा मला अधिकार नाही, बरोबर का. म्हणजेच माझ्यावर कोणीतरी प्रेम करते, त्या व्यक्तीला दुःख देणं, त्याला तसंच लटकवून ठेवणं, नकार देऊन, तर ते मला योग्य नाही वाटलं.
आणि 1 वर्ष नाही, तब्बल तो व्यक्ती माझ्यासाठी 10 वर्ष वेटिंग करत आहे. 10 वर्ष त्यानं लग्न केलं नाही, दुसरे काहीच म्हणजे कुठल्याही प्रेमामध्ये सुद्धा नाही आहे. आणि मेन म्हणजे एक पॉइंट तुम्हाला सांगते, ज्या वेळेला मी त्याला कॉल केलेला होता तो एवढ्या दुःखात आणि प्रॉब्लेममध्ये होता, डिप्रेशनमध्ये होता, तरी सुद्धा त्यानं स्वतःचा विचार बाजूला ठेवून माझी मदतीसाठी तयार झाला, मदत केली, साथ दिली आणि माझ्या मुलांचा आणि माझं सांभाळ करण्याची जिम्मेदारी घेतली. आणि आज इथपर्यंत मी पोहोचलेली आहे फक्त त्या व्यक्तीच्या जीवावर. मग मी पहिला मुद्दा तर तुम्हाला असा प्रश्न पडेल, हो त्याचं एका मुलीसोबत प्रेम होतं आणि त्याच्या घरच्यांनी म्हणजे त्या मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं, त्या मुलीनं खुशाल लग्न केलं म्हणून हा डिप्रेशनमध्ये गेलेला होता. आणि मला माहिती नव्हतं त्यावेळेला की याच्यासोबत असं काही झालेलं आहे म्हणून. जेव्हा मी माझं कोर्ट मॅटर चालू होतं, माझ्या टेन्शनमध्ये होते, मी एवढं कुणाकडे लक्ष देत नव्हते, माझंच मला संपत नव्हतं. पण नंतर मला म्हणजे संपर्कात राहिल्यामुळे नंतर मला समजलं की असं झालं. तर त्यावेळेला त्याचं मन तुटलेलं होतं, पूर्ण हारलेला व्यक्ती होता आणि पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेला व्यक्ती होता तो. पण माझ्यासाठी उभा राहिला, एक क्षणाचा पण न विचार करता. आणि तो तेव्हापासून ते आतापर्यंत माझ्या मुलांना स्वतःची मुलं समजतो. त्यांना ना माझ्या मुलांचा आधी स्वीकार केलाय बरं का. जेव्हा त्यानं जिम्मेदारी घेतली ना तेव्हापासून त्यानं माझ्या मुलाचा स्वीकार केलाय, मुलांचा. माझ्या मुलांना बापाचं प्रेम दिलं, बापाचं सगळे अधिकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, सगळे जिम्मेदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या व्यक्तीला मी एवढे वर्ष नकार देत होते. पण काही गोष्टी अशा घडल्या की मग मला माणूस कळाला की जो आपल्यासाठी म्हणजे आपण कोणावर तरी प्रेम करत बसलोय, तो ऑलरेडी कोणाचा तरी झालाय, बरोबर का. आपला नाहीये, आपण कोणाची वाट बघतोय. आणि जो आपल्यावर प्रेम करतोय त्याला आपण नकार दिला तर त्याच्यात तीळ मात्र फरक नाहीये. जो ते करायचा तो करतोय, तो पहिला वागत होता त्याच्या वागण्यात पण बदल नाही, बोलण्यात पण बदल नाही, कुठल्याच गोष्टीत बदल नाहीये. मी नकार देऊन सुद्धा ती त्याची जिम्मेदारी पूर्ण पार पाडतोय. येणं, बोलणं, बसणं, वागणं सगळं नॉर्मल, काहीच फरक नाही. पण तो त्याचं कर्तव्य सगळं पार पाडत होता. आणि का तर त्याचं माझ्यावरती प्रेम त्याचं. मग मी एक विचार केला की आपण कुणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाहीये, आपल्यावर कोण प्रेम करते हे महत्वाचं आहे. म्हणून मी तब्बल 10 वर्षानंतर त्या व्यक्तीला होकार दिला आणि आम्ही ते सक्सेस केलं. हां, भले तुम्हाला पण माहिती आहे, घरात एखादा आपण प्राणी आणला तर आपण त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला लळा लागतो. मग हा तर एक माणूस आहे जो इतक्या वर्षापासून, फिक्स डेट नाही मी सांगू शकणार तुम्हाला, पण इतक्या वर्षापासून तो माणूस आपल्या सोबत आहे, दुःखात आहे. ज्यानं मला त्या गटारीतून बाहेर काढलं, ज्यानं मला त्या दुःखातून बाहेर काढायला मदत केली, बाहेर पडायला मदत केली, अशा व्यक्तीला मी त्रास देते नकार देऊन. आणि तो व्यक्ती दुसऱ्याचा विचार पण करत नाहीये. तो ही माझी बायको मनाला मानून बसलाय, हे माझे मुलं सगळ्याला सांगून बसलाय आणि माझी बायको आहे, माझी फॅमिली, असं हा व्यक्ती सगळ्याला सांगून बसलाय. ते आणि मी मूर्खपणा करते. मग काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या, अशा काही गोष्टी घडल्या, मला त्या विषयाकडे जायचंच नाहीये, मुळात त्या विषयाकडे मला जायचंच नाही. अशा काही गोष्टी घडल्या की जेणेकरून माझे डोळे उघडले की नाही, जो आपल्यासाठी एवढा चांगला आहे आपण त्याला सोडतोय आणि पळत्याच्या मागे लागतोय, कुठेतरी आपण चुकतोय. जिथं आपल्या मुलांचा स्वीकार केला जातोय, जिथं आपल्या मुलांच्या सगळ्या बाप म्हणून जिम्मेदारी पार पाडल्या जातात, जिथे मुलांना एवढा जीव लावला जातो माझ्यापेक्षा जास्ती, आणि जिथं माझी मुलं पण त्याला एवढा जीव लावतात. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला. आणि म्हणतात ना, अक्कल येते माणसाला की काहीतरी अशी लोक आपल्या आयुष्यात येतात आणि तुमचे डोळे उघडून जातात. तसंच काहीसं झालंय असं समजा की माझे डोळे उघडले आणि मी माझा निर्णय घेतला की मी ज्याला पसंत करते, मी ज्याच्यावर प्रेम करते, त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे, आपल्यावर कोण प्रेम करते. मला सगळ्यात जास्त त्या व्यक्तीची ही गोष्ट आवडली की मी नकार देऊन एवढे वर्ष तो व्यक्ती वाट बघत राहिला. आणि दुसरा मुद्दा, ना तो कुणाशी रिलेशनमध्ये, ना त्याचं कुणावर प्रेम आहे, ना ते लग्नाचा विचार करतोय, काहीच करत नाहीये. आणि तो तसाच थांबून राहिलाय माझ्यासाठी, त्याच जागेवरती तो तिथेच उभा आहे.
आणि दुसरा मुद्दा की तो त्याच्यामध्ये चेंजेस काहीच नाही, ना त्याच्या वागण्यामध्ये चेंज आहे, ना त्याच्या बोलण्यामध्ये चेंज आहे, काहीच नाही. कारण तो स्वार्थी नाहीये, त्यानं स्वार्थापोटी माझ्यावरती प्रेम केलेलं नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये काहीच बदल जाणवले नाहीत. आणि मला ते कुठेतरी वाटले की नाही, आपल्यासाठी हा व्यक्ती भोलेनाथनी चॉईस केलेला आहे. आणि खरंच पुढे तुम्हाला नक्कीच समजणार आहे की किती वेळा तरी माझे मूड चेंज होऊन माझंच चिडचिड होऊन त्याला मी बोलली, भांडण झालं, त्यांच्यासोबत भांडण झालं, मी हे केलं, पण बार बार आम्हाला भोलेनाथनी सोबत आणलं, एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण हो, आणि माझा सगळ्यात जास्त देवावरती विश्वास आहे, तुम्हाला पण माहिती. माझ्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती माझ्यासाठी बेटर आहे किंवा तो व्यक्ती माझ्यासाठी खूप सुरक्षित आणि खूप छान आहे, हे भोलेनाथनी मला बऱ्याचदा दाखवून दिलं. म्हणून मी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय मी शिवरात्रीच्या दिवशीच घेतला, हे पण तुम्हाला सांगते. तर चला, हा छोटासा व्हिडिओ, एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. तर आता काही लोकांना चुकीच्या कमेंट्स करायच्या असतील, नो प्रॉब्लेम, कारण मी दुःखात होती, मी त्रासात होती, मी एकटी सगळं ही करत होती, त्यावेळेला कुणी आलं नाही माझ्यासाठी. पण वाईट बोलायला सगळेच येणार आहेत, नावं ठेवायला सगळेच येणार आहेत, पोसायला कुणी येत नाही, म्हणजे कमी पडलं तर कुणी द्यायला पण येत नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक लेडीजला तिच्या मनाने जगायची अधिकार आहे, तिला मनाने तिची जिंदगी आहे, माझी लाईफ आहे, मीच ठरवणार मला कशी जगायची, कुणासोबत जगायची किंवा काय करायचं. नावं ठेवणारे नावं ठेवण्यासाठीच असतात. तुम्ही खुशाल नावं ठेवा आणि तुमच्या पापाचा घडा भरत राहा, मला काही फरक पडणार नाहीये तुमच्या या गोष्टीने. कारण मी बिनधास्त लाईफ जगलेली आहे आणि माझी जिंदगी खुल्या किताब आहे, त्यामुळे मी कुठलीही गोष्ट ही केलेली नाहीये. कारण मला नाही वाटत काही चुकीचं आहे की तुमच्या नजरेत चुकीचं आहे, नो प्रॉब्लेम. एक याच्यासोबत जाणं, त्याच्यासोबत जाणं, याच्याशी रिलेशन, त्याच्याशी रिलेशन राहण्यापेक्षा खुल्या मातेने लग्न करून राहणं माझ्यासाठी योग्य, मला तरी वाटतं योग्य. आणि तो व्यक्ती माझ्यासाठी एवढ्या वर्ष वाट बघत राहिला, काहीतरी त्यानं माझ्यात बघितलं असेल की नाही, का त्याला माहितीच नाही. तो व्यक्ती कधीही यायचा, कधीही जायचा, त्या आणि सगळ्या डिटेल्स ठेवायचा. त्याला कधी काहीतरी चुकीचं वाटलं असतं तर तो माझ्यासाठी थांबला असता का? त्यामुळे ज्याला माझ्यासोबत राहायचंय तो मला कसा समजतो, का कुठल्या नजरेने बघतो, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. ना की तुमच्यासारखे काही घाण लोकांसाठी फक्त बोलते मी, ना की तुमच्यासारखे काही घाण लोक. तुम्ही तसे आहात म्हणून तुम्हाला सगळी दुनिया तशी दिसते, मी तशी नाहीये म्हणून मला सगळी दुनिया तशी दिसत नाहीये आणि त्या व्यक्तीला पण दिसत नाहीये, बरं का? आणि चला, हे पुरेसं आहे तुमच्यासाठी. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वांनी आपापली काळजी घ्या. फक्त वाईट लोकांसाठी काही गोष्टी बोललेली आहे, चांगल्या लोकांचं स्वागतच आहे. आणि चांगले लोक, मला माहिती आहे, माझे फॅमिली मेंबर मला समजावून घेणार आहे, कारण की मी काही चुकीचं केलेलं नाहीये. कुठेतरी फसण्यापेक्षा, कुठेतरी तोंड काळं करून बदनामी होण्यापेक्षा एकाच व्यक्तीसोबत आयुष्य काढण्याचा निर्णय घेणं हे योग्य आहे आणि मला तरी वाटतं घ्यायला पाहिजे. बाकी ज्याची त्याची मर्जी. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.